सदाचरण म्हणजे काय? तथागत झाला नावाच्या ब्राह्मणांना काय सांगतात की त्यांनी प्रश्न केला की भगवान सदाचरण म्हणजे काय आहे? भगवान बुद्धाने सांगितले सदाचरण म्हणजेच काय आजचा विषय आहे. भगवंताने सदाचरणाचा सूत्र स्पष्ट करण्याची जी विनंती केली त्या ब्राह्मणांनी, तर भगवंताने सांगितले शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे तीन प्रकार आहेत. पहा, सदाचरण म्हणजेच काय आहे? आपल्या शरीराचे दुष्ट म्हणजे वाईट 3 प्रकार आहेत. शरीराचे 3 प्रकार ते कोणते आहेत? बघू आपण. भगवंताने ते स्पष्ट करून सांगितले. वाचिक दुराचरणाचे 4 प्रकार आहेत आणि वैचारिक दुराचरणाचे 3 प्रकार आहेत. पहा, शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रमाणे आहेत की जे शरीराने जे 3 प्रकार घडतात. यात एक मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने तो हत्यारा असल्यामुळे सजीव प्राण्याची निर्दयतेने हत्या करीत असतो. पहा, आपल्या कायेने 3 पाप कर्म घडतात. 3 पाप कर्म कोणत्या? ते 3 पाप कर्म. एखादा रक्तरंजित व्यक्ती जो म्हणजेच की दुसऱ्याचा खून करणारा, या कायेने खून होते. पहा बरं का. सजीव प्राण्याची निर्दयतेने हत्या करत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्याचे आपले नाही ते घेतो आणि गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपली करतो. हे दुसरं पापकर्म आपल्या कायाने होते. दुसरं पापकर्म दुसऱ्याची मालमत्ता चोरून आणणे हे दुसरं पापकर्म आहे. आणि तिसरं पापकर्म कुठलं आहे? तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात माता पिता बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वाण निश्चय होऊन वाण निश्चयाच्या माळा धारण करणाऱ्या कन्येशी तो व्यभिचार करतो आणि याचा समावेश होतो. पहा, म्हणजे वाण निश्चय आपण साखरपुडा म्हणतो. साखरपुड्याच्या दिवशी त्याला साक्षीगंध म्हणतात. साक्षीगंधाच्या दिवशी पती पत्नीचा जो मुला बाळाचा संबंध जुळते. पहा, आणि त्या संबंध जुळल्यानंतर त्या माळा धारण करणाऱ्या स्त्री सोबत तो दुराचार करतो. हे 3 पाप कर्म. पहा, हे 3 पाप कर्म आहे कायेचे. चोरी, हिंसा आणि व्यभिचार हे 3 पाप कर्म आपल्या कायाने घडत असतात. हे वरून कायाने. पहा, तथागताने सांगितले की सदाचरण आणि सदाचरण कशाला म्हणतात आणि दुराचरण कशाला म्हणतात. पहा, म्हणून वाचिक दुराचरणामध्ये 4 पाप कर्म घडतात. 4 पाप कर्म. प्रथम खोटे बोलणं म्हणजे खोटेपणा येतो. प्रथमतः पापकर्मामध्ये खोटेपणा येतो. यामध्ये सभेत अथवा गावाच्या, कुटुंबाच्या, राज्याच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे, जे माहीत आहे ते माहीत नाही, असे जे पाहिजे नाही ते पाहिजे आहे, जे पाहिजे नाही ते पाहिजे आहे, अशा प्रकारे तऱ्हेच्या तऱ्हेने स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा एंगेजची लाभाच्या अभिलाषेने तो मनुष्य जाणून बुजून कोर्टामध्ये साक्षी देतो. आपल्या कायद्यानं वाचन पापकर्म बंद करते. वाचन जे माहीत नाही ते म्हणते माहीत आहे, जे माहीत आहे ते म्हणते माहीत नाही, म्हणजे आपल्या वाचन पापकर्म होते. हे वाचन तिसरं पापकर्म आहे. कठोर बोलते, जाऊन वाईट बोलते, भांडणाचं बोलते, एकदम मारामारीचं बोलते,
हे आपल्या वाणीतून तिसरं पाप कर्म लक्ष द्या. वाणीतून तिसरं पाप कर्म आहे. पहिलं पाप कर्म कोणतं आहे? खोटं बोलणे. दुसरं पाप कोणतं काय? चुगली लावणे. तिसरं पाप कोणतं आहे? तिसरं पाप कर्म कोणतं माहिती आहे का? तिसरं पाप कर्म कठोर बोलणे. म्हणजे शब्दानं दुसऱ्या माणसासोबत वाद निर्माण होते. हे तिसरं पाप कर्म वाणीचं. आणि चौथं पाप कर्म कसं आहे वाणीचं? चौथ्या प्रकारच्या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काय हितकर बोलतो का आहोत किंवा नाही याचा विचार करत नाही. काय विचार करत नाही. जे आलं ते मनात बोलणे. काही तत्वाचं नाही, मार्मिक नाही, धार्मिक नाही, विचाराचं नाही, कोणाच्या कल्याणाचं नाही. जे येईल ते बोलणे. त्याच्या बोलण्यात धम्मही नसतो, नीती नसते. तो नेहमी काहीतरी शुद्र अचूक म्हणजे पोरकटपणाने बोलत राहतो, विनाकारण बोलत राहतो, अशी निरर्थक बडबड करीत असतो. आणि वैचारिक म्हणजे मानसिक दुराचरणाच्या अशा प्रकारे तो व्यक्ती जीवनामध्ये वाणीचे 4 पाप कर्म करतो. पहा, काय ते 3 पाप कर्म तुम्ही ऐकले? काय ते 3 पाप कर्म कोणते आहेत? चोरी करणे काय न होते, खून काय न होते, व्यभिचार काय न होते. पहा, हे 3 पाप कर्म काय न होतात. वाचन 4 पाप कर्म होतात. आपल्याला वाटत असेल की आपण बोलून राहिलो. नाही 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 नाही. ज्याप्रमाणे बोलल्यानंतर एखादं आपण कम्प्युटरचं बटन म्हणजे असं सुरू करतो, आपण बोलतो, ते टेप होते. तुम्ही जे जे बोलसाल, जे जे म्हणजे आपल्या वाणीतून शब्द निघतील ते त्या मनाला त्याची गाठ पडते बरं का. असं समजू नका पुऱ्या गाठीवर गाठी गाठीवर गाठी गाठीवर गाठी पडलेल्या आहेत. एवढ्या गाठीवर गाठी पडलेल्या आहेत ना. आता कधी सुटा त्या गाठी, कधी सोडसाड त्या गाठी. पहा बरं, कधी सुटतील त्या गाठी. म्हणून कायेचे 3 पाप कर्म, वाचेचे 3 पाप कर्म. आता मनाचे 3 पाप कर्म कुठले आहेत पहा. वैचारिक म्हणजे मानसिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभविस्फूर्तीचा समावेश होतो. पहा, जे आपल्या मनाचे 3 पाप कर्म आहेत ना, पहिले मनात लोभ निर्माण होते. माणसाच्या किंवा बाईच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला. आता अनेक प्रकारचा लोभ आहे. लोभ काही एका प्रकारचा नाही आहे, अनेक प्रकारचा लोभ आहे. कशा कशाबद्दल लोभ आहे? म्हणून हा पहिले प्रथम माणसाच्या मनात लोभ निर्माण होतो. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास करत असतो. पहा, माणसाच्या मनात लोभ निर्माण झाला का तो दुसऱ्या धनाचा, कधी भेटेल मला हे असं, कधी भेटेल मला हे गाडी, कधी भेटेल मला हे मकान, कधी भेटेल मला असे कपडे, कधी भेटेल मला हा दागिना, अशी हव्यास त्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. पहा, मनामध्ये त्याच्या मनात निर्माण होते. हे तिसरं पाप कर्म म्हणजे पहिलं पाप कर्म मनाचं. काया, वाचा आणि मन. सदाचरण कशाला म्हणतात आणि दुराचरण कशाला म्हणतात हे आपण पाहून राहिलो. पहा बरं का. आणि दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुस्वास, द्वेष, इतरांचा अंतर्भाव होतो. म्हणजे तो व्यक्ती लोभिष्ठ व्यक्ती तो अशी इच्छा करू शकतो की त्याच्या आसपासचे प्राणी नष्ट व्हावे, ते जिवंत राहू नये. आणि तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात मिथ्या दृष्टी असते. तो मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशी काही गोष्ट नाही त्याच्याकडे, बिलकुल नाहीये. कारण त्याच्या मनामध्ये मिथ्या दृष्टी म्हणजे वाईट विचार असतात. मनामध्ये दानही देत नाही, त्यागही देत काहीच नाही. आणि चांगले कर्मही करत नाहीये. दान, त्याग, दक्षिणा काहीच नाही, गोष्टच नाही. म्हणून
तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात मिथ्या दृष्टी असते. तो मनुष्य दान करत नाही, त्याग करत नाही, दक्षिणा देत नाही, अशी काही गोष्टच नाही असे मानतो की अरे दान देऊन काय उपयोग आहे, काही पापही नाही पुण्यही नाही, म्हणजे झिरो बजेटचा माणूस समजा डोक्याने. त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म याची फळे कोणतीच भोगावी लागत नाही. हे खरे नाही, इहलोक नाही, परलोक नाही, सर्व खोटं आहे असे तो मानतो. कारण त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. लोभिष्ट माणूस कोणालाच मानत नाही, बिलकुल नाही. जो लोभी आहे तो कोणाची गोटच घेत नाहीये. नाही, हे काय खरं आहे का म्हणते, ते का असं असेल का, हे काय तसं आहे का, म्हणजे कारण त्याच्या मनात पहिले लोभ निर्माण झाले असते. हा, मग दुसरं द्वेष निर्माण झाले असते. पहा, मनाचे 3 पापकर्म कोणते आहेत. आणि इहलोक नाही, परलोक नाही, या लोकात काही पडलेलं नाही, दुसरे लोक काहीच नाही. हा, अशा प्रकारे तो आपल्या मनामध्ये भावना निर्माण करतो. आई बाप आपते यांना तो मानत नाही. पहा, लोभी माणूस आई बापालाही मानत नाही. त्याला जर एखादा लोभ जडला तो मग कायचाही असो, कुठलाही लोभ असो, हा, पैशाचा असो, धनाचा असो, इस्टेटचा असो, संपत्तीचा असो, संततीचा असो, पत्नीचा असो, मुलाबाळाचा असो, त्या कपड्या लत्याचा असो, दागिन्याचा असो. दुराचरण म्हणजे काय हे श्रवण केलेलं आहे. बघा, कायेचे 3 पापकर्म, मनाचे 3 पापकर्म, वाचेचे 4 पापकर्म. हे पापकर्म भगवंताने जे सांगितलेले आहेत याला दुराचरण म्हटलेलं आहे. सदाचरण कशाला म्हणतात? सदाचरण. बघा, सदाचरण म्हणजे काय आहे? मनुष्य आपल्या वाणीने खोटं बोलत नाही, चुगली करत नाही, चहाडी करत नाही, कठोर शब्द बोलत नाही. जे व्यक्ती आपल्या वाणीने 4 पापकर्म करत नाही ते सदाचरण आहे. आणि सर्व जगाच्या कल्याणासाठी आहे. कारण शब्दाने माणसं तोडल्या जात आहेत, शब्दाने माणसं जोडल्या जात आहेत, शब्दाने माणसं घडवल्या जात आहेत, शब्दाने माणसं पळवल्या जात आहेत, शब्दाने माणसं ओढल्या जात आहेत आणि शब्दानेच माणसं मोडल्या जात आहेत. म्हणून भगवंत म्हणतात की आपल्या वाणीतून निघालेला शब्द हा तलवारीच्या धारीपेक्षा खतरनाक आहे. आणि म्हणून मोजकं बोला, आपुलकीचं बोला, जिव्हाळ्याचं बोला, प्रेमाचं बोला, ओलावा धरून बोलायचं आणि वाईट बोलू नका. हे सदाचरण आहे. पहा, हे आहे सदाचरण. म्हणजे वाणीचे 4 पापकर्म नष्ट होतात आणि पुण्यकर्म चांगले होतात, पुण्यकर्म प्रकट होतात. आणि कायाचे 3 पापकर्म आहेत. चोरी कायेने. पहा, म्हणून कायेने चोरी करू नका. वाचे म्हणजे कायेने चोरी करू नका, कायेने व्यभिचार करू नका आणि कायेने हिंसा करू नका. प्राणी मात्रावर दया करा, करुणा करा, मैत्री करा. कोणाच्याही बोबिडीला आपल्या मुलीप्रमाणे पहा, मातेप्रमाणे पहा. हे आहे सदाचरण. याला सदाचरण म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या कायेचे जे कुशल कर्म आहेत ते 3 कुशल कर्म आहेत. चोरी न करणे, हिंसा न करणे आणि व्यभिचार न करणे. याला कुशल कर्म अर्थात पुण्यकर्म म्हटलेलं आहे. बघा, आणि मनाचे 3 कुशल कर्म आहेत. मनाचे 3 कुशल कर्म आहेत. राग मनामध्ये निर्माण होते, द्वेष हाही मनामध्ये निर्माण होते आणि लोभ हाही मनामध्ये निर्माण होते. पहा, म्हणून मनामध्ये लोभ निर्माण न करणे, कोणाचा द्वेष न करणे आणि लोभ न करणे. हे जर आपण 3 मनाचे पाप कर्म टाळले तर इथं पुण्यकर्म होतात आणि त्या पुण्यकर्मामुळे मनुष्याचं सदाचरण निर्माण होते. सदाचरण म्हणजे काय? सदाचरण म्हणजे सत्याची वागणूक. सत्याची वागणूक म्हणजे माणसाने माणसासोबत कसं वागावं याला सदाचरण म्हटलेलं आहे. म्हणून प्रिय सजनानो, अशा प्रकारे आतापर्यंत जे ऐकलं आपण हे दुराचरण होतं. आता जे ऐकलेलं आहे हे सदाचरण आहे. म्हणून सदाचरणाचा मार्ग तथागताने काय आहे
त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि उपासक उपासिकांनी आतापर्यंत ऐकलेलं आहे. खरोखरच स्वागत आहे सोनकांबळे साहेबांचं, स्वागत आहे कुमार सोनकांबळे साहेब. नेहमीच आपलं त्रिरत्न बुद्ध विहाराचं प्रवचन देत आहेत आणि हा झपाट्याने धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. आमच्या मिलिंद नगराच्या महामाया उपासिका संघ, समस्त बौद्ध बांधव, माते पिता समान असलेले लोक सर्वांच्या वतीने सोनकांबळे साहेबांना उदंड आयुष्य लाभो एवढीच मंगल कामना देतो आणि या ठिकाणी आजचं प्रवचन थांबवतो. सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे सत्ता सुखी होंतु. सर्वांचं मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुखाचा मार्ग मिळो. मंगल मैत्री सर्वांसाठी. संघं नमः.